महायुतीत सगळं आलबेल आहे असं सरकारकडून सतत सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळंच आहे. आधी मुंबई महापालिकेत मानापमान नाट्य रंगलं आणि आता तेच ठाण्यातही सुरू झालंय. म्हणजे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहरातील 7 मोठ्या विकास कामांचं लोकार्पण झालं. पण या कार्यक्रमाला भाजपचे आमदार, नगरसेवक आणि खुद्द भाजपचे उपमहापौरच गैरहजर होते. त्यांना निमंत्रणच नव्हतं. आणि इतकंच नाही तर उपमहापौरांना ही बातमी थेट फेसबुक वरून समजली आहे. यानंतर भाजप गोटात एवढी नाराजी पसरली की उपमहापौरांनी थेट आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारलाय. त्यामुळे ठाणे महापालिकेत पुन्हा शिंदे सेना विरुद्ध भाजप असा वाद पाहायला मिळतोय. आता सत्तेत एकत्र असलेले हे दोन पक्ष ठाण्यात नेमके कशासाठी भिडलेत, आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर नेमकं रविवारी घडलं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील 7 प्रकल्पांचं लोकार्पण झालं. यात अमृत योजनेअंतर्गतचे प्रकल्प आणि एका पुलाचाही समावेश होता. मात्र भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या मते या कार्यक्रमाची कोणतीही पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. त्यांना ही माहिती चक्क फेसबुक वरून समजली. आता या प्रकारानंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहिलं. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका यांची संयुक्त विकास कामं असूनही भाजप आमदार आणि नगरसेवकांना विचारलंही गेलं नाही अशी खंत त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. आणि या सर्व प्रकल्पांचं पुन्हा एकदा लोकार्पण करावं आणि त्यासाठी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांना आमंत्रित करावं अशी स्पष्ट मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. आता ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेना विरुद्ध भाजप असा वाद पहिल्यांदाच झालाय का, तर अजिबात नाही. याआधीही या दोन पक्षात मोठमोठी घमासान झालेत. तुम्हाला सांगते, फेब्रुवारी 2026 ला महापालिकेच्या पहिल्याच महासभेत मोठा गोंधळ झाला होता. भाजप महिला नगरसेविकांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांना खुर्ची सोडून बाहेर पडावं लागलं होतं. आणि या प्रकारावरून खुद्द एकनाथ शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त करत आपल्या नगरसेवकांना खडसावलं होतं. त्यानंतर मे 2026 ला महासभेत अवघ्या 5 मिनिटात शिंदेच्या महापौर यांनी काहीच न ऐकता तब्बल 232 विषय मंजूर केल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी भर सभेत शिंदे गट हाय हाय अशा पद्धतीच्या घोषणा देत जोरदार गदारोळ केला होता. काही वेळेला हा वाद इतका शिगेला पोहोचला की या दोघा पक्षांचा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे एक लक्षात घ्या, सत्तेत एकत्र असूनही ठाणे महापालिकेत शिंदे सेना आणि भाजपमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती वारंवार समोर आलेली आहे. परिणामी या ताज्या वादाचे पडसाद आता उद्या होणाऱ्या महापालिकेच्या महासभेत देखील उमटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. त्यामुळे आयुक्त सौरभ राव भाजपच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात आणि शिंदे सेनेकडून यावर काय स्पष्टीकरण येतं आणि त्याचबरोबर हे 7 प्रकल्प जे झालेले आहेत त्याबद्दल म्हणजे त्याचं उद्घाटन पुन्हा होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.